निसर्गाची सुरक्षा. नीलपूर गाव म्हणजे जणू कडक उन्हाचा एक मोठा तुकडा होता. दुपारच्या वेळी रस्ते ओसाड असायचे आणि गरम वाऱ्याच्या झुळकीने नुसती धूळ उडायची. अशा या तापलेल्या वातावरणात कवी काका नावाचे एक आजोबा मात्र शांतपणे आपल्या कामात मग्न असायचे. कवी काका रोज सकाळी गावातील रस्त्यांवर साचलेला प्लास्टिकचा कचरा, बाटल्या आणि कागद गोळा करायचे. त्यांच्या हातात नेहमी एक मोठी गोण असायची. गावकरी त्यांना पाहून कुजबुजायचे, पण काका मात्र गालातल्या गालात हसून आपले काम सुरू ठेवायचे. कवी काकांच्या शेजारी राहणारे नितीन काका मात्र रोज त्यांची थट्टा करायचे. ते आपल्या घराच्या ओट्यावर बसून हसून म्हणायचे, अहो कवी काका, हे काय वेड्यासारखं दिवसभर कचरा वेचत बसता? तुम्ही कितीही साफ केलं तरी हे गाव काही स्वच्छ होणार नाही. नितीन काकांच्या बोलण्यावर कवी काका कधीच रागावले नाहीत. ते फक्त एवढेच म्हणायचे, नितीन भाऊ, प्रत्येक छोटा प्रयत्न एका मोठ्या बदलाची सुरुवात असतो. आज जो कचरा आपण वेचतोय, उद्या तोच आपल्या जमिनीला श्वास घ्यायला मदत करेल. विहान आणि अवनी ही दोन मुले रोज कवी काकांना हे काम करताना पाहायची. त्यांना खूप प्रश्न पडायचे. विहानला वाटे की काका काहीतरी मौल्यवान शोधत आहेत, तर अवनीला वाटे की ते गावाला सुंदर बनवण्यासाठी काहीतरी जादू करत आहेत. शेवटी एका दुपारी त्या दोघांचा धीर सुटला आणि ती मुले धावत कवी काकांकडे गेली. विहानने उत्साहाने विचारले, काका, तुम्ही रोज हा कचरा का गोळा करता? आणि याने काय होतं? कवी काकांनी हसून मुलांकडे पाहिले आणि त्यांना जवळ बोलावले. काकांनी मुलांना कचरा व्यवस्थापनाची जादू समजावून सांगायला सुरुवात केली. मुलांनो, हा बघा ओला कचरा, जसे की फळांच्या साली, ते अवनीला म्हणाले. याला आपण जमिनीत गाडलं की त्यातून झाडांसाठी उत्तम आणि पौष्टिक खत तयार होतं. मग काकांनी विहानला एक निळी टोपली दाखवली. आणि हा सुका कचरा, जसे की प्लास्टिक आणि कागद, आपण पुन्हा वापरण्यासाठी किंवा रिसायकलिंगसाठी देतो, काकांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी घराच्या छतावरून येणारा पाईप आणि एक मोठी पाण्याची टाकी विहानला दाखवली. शिक्षण देऊन झाल्यावर काकांनी विहान आणि अवनीला छोटी छोटी रोपे दिली. मुलांनो, ही झाडं म्हणजे पृथ्वीचं औषध आहेत, काकांनी सांगितले. मुलांनी आनंदाने आपल्या हातांनी गरम माती उकरली आणि ती रोपे लावली. त्यांनी मिळून रोपांना थोडे पाणी घातले. गाव भीषण दुष्काळाचा सामना करत होते. पाणी खूप कमी होते, पण अवनी आणि काकांनी साठवलेल्या पाण्यातून रोज रोपांना पाणी दिले. उन्हापासून वाचवण्यासाठी त्यांनी रोपांवर जुन्या कपड्यांची छोटी सावली तयार केली. कवी काका अवनीला रोपाची काळजी कशी घ्यायची हे शिकवत होते. अचानक एके दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील इतर ठिकाणी कचऱ्यामुळे नाले तुंबले होते, पण कवी काकांनी स्वच्छ केलेल्या भागात पाणी वेगाने वाहून गेले. नितीन काकांना आपली चूक उमजली आणि ते पावसातच काकांना मदत करण्यासाठी बाहेर आले. अनेक वर्षांनंतर नीलपूर गाव पूर्णपणे बदलले होते. आता तिथे धूळ नव्हती, तर हिरवीगार झाडे होती. विहान आणि अवनी आता मोठे झाले होते. त्यांनी लावलेली ती छोटी रोपे आता विशाल वृक्ष बनली होती. कवी काकांच्या निश्चयामुळे गाव खऱ्या अर्थाने सुंदर झाले होते.